राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सांगलीमध्ये युवतींनी महिलांनी मोठा जल्लोष केलेला आहे। या सांगलीच्या सर्व युवती आपण पाहतोय आणि या सरकार आल्याचा जल्लोष या ठिकाणी आपण पाहतो आहोत आणि सर्वांचा हसतमुख आपण इथं पाहतोय आणि या सरकार आल्याचा त्यांना इतका आनंद झालेला आहे की आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की सरकार आलेलं आहे, महायुतीचं सरकारला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। काय वाटते, काय प्रतिक्रिया आहे? खूप आनंद होतो आणि हे माहितीच होतं की हे होणारच आहे, त्यात काही वाद नव्हता। त्यामुळे हा आनंद साजरा करायला आणि हे मुख्य ठिकाण आहे सांगलीतलं, इथं येऊन दंगा करायचा आणि आनंद व्यक्त करायचा नाही तर कुठं करायचं। तुम्हाला काय वाटतं? हेच वाक्य काय सरकार आलं पण खूप आनंद होतो। खूप आनंद झाला। तुमचं काय मत आहे? खूप भारी वाटते। बदल हा होणारच होता आणि व्हायलाच हवा होता आणि जी लाडक्या बहिणींना मदत केली सरकारने ती अशीच टिकून राहू दे आणि त्यांचा सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळाला। तुम्हाला काय वाटतंय? लाडक्या बहिणी मागे राहिल्या? लाडक्या ओवाळणी घातलेली पत्ती पडली, कमळ निवडून आलं। भाजपला पर्याय नाही। भाजपशिवाय पर्याय नाही, मोदींशिवाय। बोला। बरोबर आहे, सगळ्यांचं जे मत आहे तेच माझं मत आहे आणि भाजप येणारच होतं ह्याची पूर्णतः खात्री होती। आणि जसं ह्या बोलल्या की तो आनंद व्यक्त करायसाठी सांगलीमधलं हे मारुती चौक हे अगदी खूप महत्त्वाचं मेन ठिकाण आहे जिथं सगळ्या जल्लोष केला जातो। तो जल्लोष करण्यासाठीच आम्ही सगळे इथे एकत्र आलो आहोत आणि पक्षाला आमच्या भरपूर शुभेच्छा आहेत। तुम्हाला काय वाटते, कसा जल्लोष करताय तुम्ही आता? आम्ही गुलाल आणि भगवा हे करून जल्लोष करायला लागलोय आणि आमचं भाजप येणार होतं हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं आणि असंच पुढं चालत राहू दे त्यांचं 5 वर्ष अजून कार्य ते आमचं त्यांच्या पुढे। तुम्हाला काय वाटतं? खूप आनंद झालेला आहे। एवढंच बोलीन, एकच वादा सुधीर दादा। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आजपर्यंत म्हणजे अनेक सरकार गेले, आजपर्यंत मदत मिळाली नाही। लाडक्या बहिणीचे जसं आम्हाला स्वावलंबी बनवलं तसंच आता तरुणांसाठी रोजगार मिळतील यासाठी आम्हाला भाजप सरकार यायला पाहिजे होतं आणि ते आलेलं आहे। त्याबद्दल आम्ही खूप खुश आहोत। खूप आनंद वाटतं? तुमची काय प्रतिक्रिया आहे? देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि इकडे सुधीर दादा, भाजप आणि भाजप, बस बाकी काही नाही। रक्ताचा रंग भगवा। फार आनंद झालाय, कमळ भाजप निवडून आलाय ह्याचा, त्यामुळे आनंद होतोय। तुमचं काय मत आहे? मला खूप आनंद झाले सकाळपासून। जल्लोष केला? होय, नक्कीच या सांगलीच्या लाडक्या बहिणी आहेत आणि सांगलीच्या लाडक्या बहिणींनी मारुती चौकामध्ये हा जल्लोष केलेला आपण पाहतोय। राज्यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आणि सांगलीमध्ये तिसऱ्यांदा कमळ फुलल्यानंतर हा आनंद आणि जल्लोष नक्कीच अपेक्षित होता आणि आज हा जल्लोष सांगलीच्या मारुती चौकात होतो जिथं भाजपाचा बालेकिल्ला आहे आणि या सर्व भगिनींनी आणि या लाडक्या बहिणींनी भरभरून या सरकारला आता साथ द्यायचं ठरवलेलं आहे आणि सरकारला शुभेच्छाही दिलेल्या आहेत। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।